नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील 4 कृषी विद्यापीठांमध्ये बीएससी ॲग्रिकल्चर आणि अलाइड कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया ही चालू झालेलीच आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, आपल्याला मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे, मुख्य कट ऑफ हा कॅप 1चा असतो, तो कट ऑफ आपण या ठिकाणी गृहीत धरून आपण त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म हे भरत असतो। त्याकरता मित्रांनो, आपण जे आपल्याला कॉलेज निवडायचं आहे त्या कॉलेजचा कट ऑफ अगोदरचा व्यवस्थितपणे विश्लेषण करून आपण त्याचा विचार करून आपल्या कॅटेगरीनुसार आपला एम कोटा यू कोटा त्यानुसार आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म टाकला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज डॉक्टर PDKV अकोला या विद्यापीठाचा बीएससी ॲग्रिकल्चरचा कट ऑफ आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल तर तुम्ही चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। ओके, आता बघा, या ठिकाणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोलाचा जो कट ऑफ आहे तो आपण या ठिकाणी सर्वप्रथम डिस्कस करूयात। बघा, या ठिकाणी एससीचा जो कट ऑफ आहे, एससी जनरल जो आहे अगोदर आपण एम कोट्याचा विचार करू। एम कोट्यामधून एससी जनरलचा जो कट ऑफ आहे तो 110 आहे, म्हणजे कमी आहे बाकी विद्यापीठातील मुख्य कॉलेजपेक्षा। पुणे असेल, लातूर असेल, परभणी असेल, BSKKV असेल, या कॉलेजपेक्षा कमी आहे एससी जनरलचा कट ऑफ। ओके, एससी जनरलचा फिमेलचा देखील कट ऑफ या ठिकाणी कमीच आहे, बाकी विद्यापीठांपेक्षा दापोलीपेक्षा थोडा जास्त आहे। म्हणजे या विद्यापीठाची कॉलेजची रँकिंग 2 ते 3 नंबरला हे कॉलेज लागतं एम कोट्यातून विचार केला तर। ओबीसी जनरलचा कट ऑफ 113, ओके, कमी आहे, एवढं जास्त नाही। ओपन जनरलचा कट ऑफ मात्र फिमेलचा देखील आणि मेलचा देखील, बॉईज अँड गर्ल्सचा देखील खूप हाय आहे, 117 आणि 118, खूप हाय कट ऑफ आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी एससी जनरलचा देखील कट ऑफ कमी आहे। एससी जनरल यू कोटा 108 मार्क आहे कट ऑफ, आणि एससी जनरल यू कोटा फिमेलचा जो आहे तो 110 मार्क आहे, म्हणजे थोडा कमी आहे कट ऑफ। ओके, पर्सेंटाईल। आता यानंतर एसटीचा जो कट ऑफ आहे, कॅपराउड 1चा जो कट ऑफ आहे यू कोट्याचा, तो 101 आहे, म्हणजे एवढा कमी नाही। एसटीचा जो कट ऑफ असतो बाकीच्या विद्यापीठापेक्षा जो कट ऑफ आहे तो एवढा कमी असतो, तो एवढा जास्त कमी नाही आहे। ओके, एसटीचा कट ऑफ असा पण कमीच असतो। एसटी फिमेलचा कट ऑफ देखील थोडा जास्तच आहे। ओके, बाकी विद्यापीठातील कॉलेजपेक्षा जास्तच आहे। यू कोट्याचा तर ठीक आहे, कारण यू कोटा जास्त, कारण यू कोटा म्हणजे त्या विद्यापीठातील विद्यार्थीच त्या ठिकाणी आपला तिथं क्वालिफाय असतात। ओके, आता यानंतर ओबीसी जनरलचा कट ऑफ 110 आहे, एवढा काही कमी नाही। ओबीसी जनरल फिमेलचा कट ऑफ देखील 111 आहे, एवढा काही जास्त कमी नाही। EWS जनरलचा कट ऑफ 110, एवढा काही जास्त कमी नाही। ओके, यानंतर बघा, ओपन जनरल यू कोटा बॉईजचा जो कट ऑफ आहे 113 आहे। ओपन जनरलचा कट ऑफ हायच गेलेला आहे। ओपन जनरल यूचा देखील कट ऑफ फिमेलचा 115 आहे, याचा देखील कट ऑफ जास्त गेला आहे। आता यानंतर बघा, आता या अनुषंगाने आपण विचार केला तर या विद्यापीठामध्ये एम कोट्यातून विचार केला, विद्यापीठातील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोलामध्ये एससीचा कट ऑफ जो आहे तो थोडा कमी आहे। यानंतर मित्रांनो, आपण बघूयात कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरचा जो कट ऑफ आहे। ओके मित्रांनो, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरमध्ये एससी जनरलचा जो कट ऑफ आहे, एससी जनरलचा कट ऑफ हा 109.89 पर्सेंटाईल आहे, 109.89। ओके, एसटी जनरलचा कट ऑफ 103 आहे। ओके, यानंतर ओबीसी जनरल एम कोटा बॉईजचा कट ऑफ आहे 109,
EWS जनरल एम कोटा बॉईजचा कट ऑफ आहे 110.26. EWS जनरल मेल फिमेलचा कट ऑफ आहे 109.51. यानंतर बघा ओपन जनरलचा कट ऑफ आहे बॉईजचा, ओपन जनरल बॉईजचा कट ऑफ आहे 111.86. ओके. आणि ओपन जनरल फिमेलचा कट ऑफ आहे म्हणजे एम कोट्यातून, अगोदर आपण एम कोट्याचं बघूयात, 111 आहे म्हणजे हाय कट ऑफ आहे, ओपनचा कट ऑफ हायच आहे. ओके. यानंतर आता युनिव्हर्सिटी कोटा SC जनरलचा कट ऑफ आहे 106.05. कमी आहे कट ऑफ, SCचा कट ऑफ कमी आहे. ओके. STचा जो कट ऑफ आहे SC बॉईजचा कट ऑफ, बॉईजचा 106 कट ऑफ आहे. ओके. यानंतर SC फिमेलचा कट ऑफ आहे 107.92. ST जनरलचा कट ऑफ आहे, आता आपण यू कोटा बघत आहोत, बॉईजचा कट ऑफ आहे 96 म्हणजे कमी आहे. यानंतर FJAचा कट ऑफ आहे 106.98. NTCचा कट ऑफ आहे 104, जेमतेम आहे, कमी आहे थोडा. OBCचा कट ऑफ आहे OBC जनरल बॉईज 108 म्हणजे जास्त कट ऑफ गेला आहे. ओके. OBC जनरल फिमेलचा कट ऑफ आहे 109. ओके. म्हणजे एवढा कमी कट ऑफ नाही. आता यानंतर EWS जनरलचा कट ऑफ आहे 106 मार्क. ओके. त्यानंतर ओपन जनरलचा 109 आहे आणि ओपन जनरल फिमेलचा 110 आहे. आता यानंतर बघूयात कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर सोनपूर गडचिरोली. मित्रांनो, या कॉलेजमधील 80% जागा या ST प्रवर्गासाठी राखीव आहेत. या ठिकाणी बघा ST जनरल एम कोटा बॉईजचा कट ऑफ आहे 85.38. त्यानंतर ओपन जनरलचा कट ऑफ आहे 109. यानंतर ST जनरल यू कोटा 76.31. ओके. ST जनरल यू कोटा फिमेल 83.80. आता यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मूल चंद्रपूर, या कॉलेजचा OBC जनरलचा बॉईजचा कट ऑफ 104.70 आहे. SC जनरल यू कोटा 97.43. SC जनरल यू कोटा फिमेल 103 आहे. ओके. यानंतर ST जनरल यू कोटा बॉईज 83 आहे, कमी आहे कट ऑफ. EWS जनरलचा देखील कट ऑफ मित्रांनो यू कोटाच्या या ठिकाणी फक्त 92 मार्क्स आहे. ओके. यानंतर ओपन जनरलचा कट ऑफ 104 बॉईज आणि ओपन जनरल फिमेल 106 आहे. ओके. यानंतर कॉलेज भाऊसाहेब फुंडकर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर टेक्निकल स्कूल धाड रोड सगाव डिस्ट बुलढाणा. ओके. या ठिकाणी OBC जनरल एम कोटा बॉईजचा कट ऑफ आहे 100, खूप कमी कट ऑफ लागलेला आहे. ओके. 100 कट ऑफ खूप कमी आहे. या ठिकाणी OBC विद्यार्थी या ठिकाणी नक्कीच अप्लाय करू शकतात, कमी आहे कट ऑफ. ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे बघा, या ठिकाणी ओपन जनरलचा देखील कट ऑफ कमीच आहे, या कॉलेजचा कट ऑफ कमीच आहे. ओपन जनरल फिमेलचा कट ऑफ 105 कमीच आहे. ओके. SC जनरल यू कोटा 69 मार्क्स. ओके. SC जनरल यू कोटा 69 फक्त. SC जनरल यू कोटा फिमेल 84.
म्हणजे मित्रांनो, या कॉलेजचा कट ऑफ एकंदरीत विचार केला असता इतर शासकीय कॉलेजपेक्षा खूपच कमी कट ऑफ लागलेला आहे. ओबीसी जनरलचा देखील बघा फक्त 98 मार्क्स आहे. EWS जनरल 76 आहे. ओके. यानंतर बघा ओपन जनरल बॉईज 101, ओपनचा देखील कट ऑफ 101च आहे. ओपन जनरल फिमेल यू कोटा 104 आहे. म्हणजे कमी कट ऑफ आहे या कॉलेजचा. आता कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती SCचा कट ऑफ आहे. SC जनरल एम कोटा याचा देखील कमीच आहे, कट ऑफ 105 आहे. SC जनरल फिमेलचा 107 आहे. PTKV अंतर्गत कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला आणि नागपूर सोडता इतर कॉलेजचा कट ऑफ मित्रांनो खूपच एम कोट्याचा देखील कमी आहे आणि यू कोट्याचा देखील कमीच आहे. ओके. ओबीसी जनरल मेल 108 आहे. ओबीसी जनरल मेल बॉईज 107 आणि फिमेल 108 आहे. ओके. यानंतर ओपनचा 110, ओपनचा थोडं जास्त कट ऑफ आहे अमरावती कॉलेजचा. SC जनरलचा जो कट ऑफ आहे तो 100 आहे, कमीच आहे. बघा SC जनरल फिमेलचा यू कोटा 104 आहे. ST जनरलचा 89 आहे. NTC जनरलचा कट ऑफ आहे 104. ओके. ओबीसीचा थोडा हाय आहे 107. ओबीसी जनरलचा कट ऑफ आहे, बॉईजचा 107 आहे आणि गर्ल्सचा देखील 107 आहे. EWS चा कट ऑफ 104 आहे, 106 आहे, थोडा आहे जास्त. ओके. आता यानंतर ओपन जनरलचा कट ऑफ 108, 109 थोडा जास्तच आहे. आता चंद्रपूर आनंद निकेतन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वरोरा चंद्रपूर. ओके. SCचा कट ऑफ कमी आहे 100.98. ओके. त्यानंतर SC फिमेलचा आता एम कोट्याचा अगोदर बघूयात, कमीच आहे 103 आहे. यानंतर ओबीसीचा देखील 105 कट ऑफ आहे बॉईज. ओपन जनरल बॉईजचा कट ऑफ 110 आहे. ओपनचा कट ऑफ जास्त आहे. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर चंद्रपूर ओपनचा कट ऑफ जास्त आहे 110. ओके. SC जनरलचा कट ऑफ आहे बघा यू कोट्याचा 97, कमी आहे. SC जनरल यू कोटा फिमेलचा देखील 99 आहे. ओके. यानंतर बघा NTC यू कोटा जनरल बॉईज 100, कमीच आहे. ओबीसी जनरल यू कोटा बॉईज 105. यानंतर ओबीसी जनरल यू कोटा फिमेल 105, थोडा जास्त आहे. ओके. EWSचा कट ऑफ कमी आहे, बॉईजचा 95 आहे फक्त. यानंतर बघा ओपन जनरलचा कट ऑफ आहे 106, थोडा कमी आहे. ओपनचा या ठिकाणी कट ऑफ थोडा कमी आहे. ओपन जनरल फिमेलचा कट ऑफ आहे 107, एवढा बाकीच्या कॉलेजपेक्षा थोडा कमीच आहे ओपनच्या दृष्टिकोनातून विचार केला तर. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 4ही कृषी विद्यापीठातील कट ऑफ या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्याचा कट ऑफ बघून तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. धन्यवाद.